तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आहे बैलपोळा, बेंदूर आहे. तर तुम्हा सगळ्यांना बेंद्राच्या हार्दिक शुभेच्छा. आज नुसता धिंगाणाचा, नुसता गायांचा जायचा आणि अन्न आलेले आहेत, तुम्हाला दाखवू शकतो तुम्ही. आणि गाय सगळ्या धुवायचे आपल्याला, नटवायचे, त्यांना गोरं करायचं आहे. हो का, अजून आतमध्येच आहेत गाय. इथं बघा चमचम बसली, चमचम. इथं बघा सगळीजण अजून आतमध्ये जायते. ऐ रेडी, चला आंघोळीला. बिंदूर आहे बिंदूराज, चला आंघोळ बिंघोळ कराच. काय चांगली साबण लावून शॅम्पू लावून आंघोळ घालायची लागेल ह्यांना आज. रेडीला गोरीची काळीच करतो आता. काळीची गोरी करायची होय? काय करायचं, काळीची गोरी करायची का गोरीची काळी करायची? हा कपेला नाही कपो काय म्हणते मित्रांनो, पिंक ते ऐकत नाही ते काय. तर मी काय म्हणतोय, आता अण्णा गाय धुते ते काय करायचं आता. थांबा शेण उचलते की मी, थांबा शेण उचलतो. मित्रांनो शेण उचलायचे, अण्णा पाणी मारते ते अंगावर यांचे. चमचमच्या अंगावर पाणी मारा, म्हणजे चमचमला गुचिड झालं त्याचे औषध पण मारायचे. तर मित्रांनो मला वाटतंय काय माहिती आहे का, आजचा जे ब्लॉग आहे ना आपण 2 पार्टमध्ये डिवाईड करूया, 2 भागामध्ये करूया, कारण की आजचा ब्लॉग मोठा होणार आहे जरा. तर त्याच्यामुळे 2 पार्टमध्ये ब्लॉग बनवला जाईल आजचा. आज निम्मा म्हणजे बेंद्राचं 2 पार्ट होतील असं, कारण की धिंगाणा लय घालणार आहे, लय शूट करायला लागेल आपल्याला. आता आपलं इथलं शेण काढून झालं, मी पाटीत भरलं, शेण बघू शकता तुम्ही. इथलं शेण भरलेलं पाटीत. चमचमच्या अंगावर पाणी मारले. डोगेश बाई डोगेश, चमचमला साबण लावाय, लाव का साबण चमचमला. आणि मित्रांनो काय करायचं, आपल्याला औषध पण मारायचं गोचडाचं, कारण गोचड झालं ते गायंना. गोचिड पण मारायचं, औषध मारायचं, म्हणजे गोचड जाते मरून. आणि गाय चांगले होते तर नंतर ना. कशामुळे होते माहिती आहे का, ते बाहेर दलदल आहे ना चिखल, त्याच्यामुळे होते तर गोचड असल्या वातावरणात. साबण घेऊन जाऊया लगेच. साबण कुठं आहे बरं, रिन साबणच घेतो, रिन साबण. हे बघा इथे नवीनच साबण आहे, रिन साबण. हे बघा साबण फोडलेला आहे, पाण्यात बुडवा आधी. चमचमची केस सगळी घ्यायला लागली ती. बस चमचमला लय गोरं करायचं आता, एकच नंबर गोरे होणार चमचम. चमचम हलू नको नाही तर डोळ्यात साबण जाईल. चमचम कॅमेरा घ्यायला लागतोय मित्रांनो. चमचम लात बीत मारू नका, लात मारू नको, इथं साबण लावायचं आहे थाना पशु तुझे. कसं कसं तोळ, कसं 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 फेसच केलाय सगळ्या मित्रांनो, फेसच चोळे की भरपूर चोळे, फेसच झालाय सगळं. नुसतं पाणी मारा. काय हे उन्हात वाळायला सोडतात इकडं. चला जा बाहेर, जा की, जा उन्हात. गेली बघा परत. मळू नका लगेच, रेडी मळू नको, रेडी रेडी. कपिलच्या नादाला लागली बघा, हो गेली चमचम तिकडं. आंघोळ केली भारी पैकी तिने, साबण लावून ब्रशनं आंघोळ घातली तिला. रेडी केलीच बघा खराब कर. ए रेडी तुला पण आंघोळ घालणार आहे, तू नको तशी करू. रेडी ए रेडी. गेली बघा चमचम इकडे. चमचम खराब होऊ नको. रेडी चल, चल की आंघोळीला. कप झालं तुला पण आंघोळ घालायची. नंतर काय करतो, आधी सगळ्यांना आतमधल्यानं घालतो, नंतर ना या 4 टाळक्यानं नेतो गोट्यात आंघोळ घालाय. मित्रांनो शेण सगळं दबून बसलं, शेणच नाही कसलं, पॅक झालं सगळं. आता पाऊस आला की परत वर येणार. तर गाय धुतो सगळ्या मी आणि भेटतो तुम्हाला. आता हिला चमचमच्या म्हशीला साबण लावायचं चाललं बघा, हे तर बघू शकता तुम्ही. हे तर बघा म्हशीला पाणी मारायचं चाललं, म्हशीच्या अंगावर. आज चांगली अंघोळ घालणार म्हशीला सगळं बाज पांढरं करणार, पांढरं कपवून. ए पारुशी अंघोळ करायची का नाही? काय झालं बघ इकडं. ए महाकाल कप्पो. चमचमला इथं बांधलंय मित्रांनो, कारण की काय झालं माहिती आहे का, चमचम जाते पाणी पिते तिथं, त्याला बांधले आपण त्याच्यामुळे. थांब तुला पण अंघोळ घालायची टकले काय. रेडी रेडी रेडी. मित्रांनो गोठा झाला, चमचम सगळी भरली आहे. ए चमचम तुला कोणी भरवलं ग? हो सगळी चमचम भरली आहे. पडली बिडली काय कुठं, काय झालंय? कायला का आता चांगलं घातली होती हिला, कुणी भरवलं बरं हिला? रेडी तू भरवलं का? हां कायला का सुधरा, हिनंच भरवलं. ही दूध पिती, हिला काय वाटत नाही.
मित्रांनो आता तिला चमचम लागून घातली ना, आता चमचानं बघा कसं केलंय. आता हिला सगळं शेवट धुवायचं. हा बघा ब्रश आपण आणलाय मग 20 रुपये नवीन. मित्रांनो चमचमला काय करते ती, चमचमला आताच घेऊया, नाही शानी ही काय कळत नाही हिला, सगळं भरवलं हिला, मारते ती हिला. चला घरात गोटत. तर मित्रांनो आपलं फायनली हे सगळं काय दोन झालं ते सगळं एकदम चकाचक केलं ते. कसे ते गोवर एकदम. हिला इथं थोडं राहिले ते निघण आहे, शेणाचं इथलं होऊ शकतं, इथलं हे निघण आहे ते वाळ अजून वलं झालं का नाही ते निघून जाईल मग सगळं ऑटोमॅटिक. सगळे एकदम काय स्वच्छ केलेले आहेत, गोरे गोरे. म्हशीला पण आंघोळ, ह्या दोघींना पण आंघोळ घातलेली आहे. कसं आहे, ह्या दोघांना पण आंघोळ घातलेली आहे, म्हशीच्या पोरला म्हशीला. तर हे करूयात आता काय करूया, आता त्या 4 टाळक्यांना घेऊ आतमध्ये. कपिलाला, रेडीला, महाकाल चला. रेडीला तर हिता पण बांधलेला आहे, चमचमला हिता पण बांधलेला आहे. चमचमला आत घेतला आहे मागाशी. कप्पा चल, कप्पा कपला, कप्पा कप्पा हाय कप्पा. कपिल नाही येणार, तिला ओढून आणायला लागेल. इकडे इकडे थांबा, आता येईल बघा. आता लगेच येणार. कप्पा या, हो आली बघा, आली. खायचं नाव काढलं की आली. माखाली आतमध्ये या. कप्पो या की कप्पो, कप्पो याच या आतमध्ये, या आतमध्ये या की. महाकाल आंघोळ करायची, आंघोळ करायची. तिकीट लावा. तर रेडीला पहिल्यांदा बाहेर सोडायचं, ही बाहेरच राहून द्यायचं. कप झाली पळून मित्रांनो, कपिला खराब झाली. आता महाकालला आजपासून आता बांधायचं, तिला पिऊन द्यायचं नाही 100%. कपिल्याला पहिल्यांदाच असं बघतो मी, नाहीतर अशी कधीच झाली नव्हती कपिला. कप्पू चल आतमध्ये चल, आंघोळ करायची. तुझा मान घ्यायचा का नाही तुला, आज बेंद्राचा मान. चल गोट्यात, इकडं चल गोट्यात चल. हो भाई ही मित्रांनो, ही वरडत नाही ना, काय करत नाही, जात डायरेक्ट दुसरी देते. हो भाई ही कपू नाही येत. रेडी थांबा. महाकाल कुठे गेले ते, कुणाला कप्पा या चल. आली बघ कप्पात. ये आली बघ कप्पू, ये की दररोज येते ना, आज काय झालं. ये आली बघ कप्पू. आता आंघोळ घाल. रेडी तू, रेडीला घेऊ का आतमध्ये. अगो बाहेर पाणी मारलं म्हणजे सगळं चिखल होईल. नको चल आतमध्ये ये, तुला धुणारच नाही, तू शांतच बसायचं. ए रेडी गोठ्यात ये गोठ्यात ये की. कप्पो बाहेर कशाला गेली या. कप्पो बाहेर गेली मित्रांनो, चिरचिर आली. नाकाला ते बांधले बघा अण्णांनी. काय का कप्पो, ये चल. ये अजून एकदा ये. रेडी येतं, रेडी ये की रेडी. रेडी ये की ये जा. गेली बघा आतमध्ये, रेडी गेली आतमध्ये. मम्मीकडे डायरेक्ट जाणं, मम्मीकडे तिला. कप्पो याचं हां गावली का नाही. चल गोट्यात आंघोळ करायची. जा गोट्यात, गेली बघा गोट्यात. आत्ता मित्रांनो त्या वासराला शेवट आंघोळ घाल, कारण की त्याला जागा नाही बांधायला गोट्यात. हो कपिला चालू सुरू, इथं बांधू कपिलाला. मित्रांनो अन्न म्हणते ते ह्या वासराला पण आतमध्ये घ्या. चले तुम्ही गेट लाव. माझी चप्पल गावली माझी नाही. ह्याला बांधतो, हिला कपिलापेक्षा खतरनाक आहे. तर फायनली आपण त्या वासराला तिकडे कोपऱ्यात बांधले, रेडीला तिकडे कोपऱ्यात बांधले, चमचमला इथं बांधले. आता कपिलाच्या अंगावर पाणी मारू. अन्न गेलं ते मोटर चालू करण्यासाठी. कपिला शिंगच लय खतरनाक आहे ते मित्रांनो, टोकदार एकदम. कपिलाला कधी गुचिड होत नाही ते मित्रांनो, कधी. कपिलाला म्हशीला त्यांची स्किन एकदम रफ असते, रफ.
मी काय करतो आता, तुम्ही इथलं पाणी मारा अंगावर काय. तोपर्यंत मी साबण लावतो कपूला. नंतर ना महाकालला पाणी मारा. नंतर ना रिबीला मारा. मग साबण लावून मी माझं साबण लावतो आणि अन्न पाणी मारतो. साबण कुठे चमचम गारटली बा. चमचमला गार लागते 100%. चमचम गार लागतंय का महाकालला. तर पहिल्यांदा अंगावर पाणी मारायचं आलं. कप थांब पाणी तिथे. फायनली कपिलाला आंघोळ घालायचं चालू आहे. कपिला फक्त शिंगा मारू नको, तुझ्या शिंगाला कलर द्यायचा आहे. महाकालला पाणी मारलं का महाकालला साबण लावा. महाकालला गोरं करू. हे साबण लावायचा तुम्हाला. साबण लावायचा काय नो रेडीला लावा साबण. रेडी गोरं करून टाकतो. थांब टाकली स्टाईल मारते कट मारते मस्त. कपिला अंगावर पाणी मारायचं चालू. कसं आहे बघितलं सगळं गोरं करायचं तिला. रेडी म्हणणार मला कोपऱ्यात आणले. कोपऱ्यात रेडी लयच भारी फेस होतोय का. चमकती चकमकच नुसती मित्रांनो. चकमक हो चकमक. तिथं पाणी मारलं नाही. तुला लावायचं साबण पोराला. रेडी कसली दिसते रेडी कसली दिसते. तुझ्या पुरीला कसं केलं बघ हो. म्हशी तुझ्या पुरीला कसं केलं हो. लावलं साबण तुला. म्हशीला दुसऱ्याला साबण लावलं हो. म्हणणार वाळली होती मी चांगली मागाशी चांगलं घातली गेलं हो का. ही म्हशीला झाली पहिल्यांदा पुरगी. परत झालं पोरग. सगळं म्हशी तुझी 2 पोरं हो की. पोरग आणि पोरगी इकडं उभं आहे. आंघोळ घातली त्यांना काय म्हशीला पण घातली आंघोळ. आता ह्या दोघांच्या अंगावर पाणी मारलं की झालं सगळं कामच. परत मग शिंग रंगवायची लगेच. तर फायनली मित्रांनो आपली सगळ्या गाय धुवून झालेल्या आहेत. आता नाटवायचं त्यांना. आता मी हिंगोळ घेतून लावतो त्यांना सगळ्यांना. अन्न येसन हे घालणार आहे तर नवीन. कोणाकोणाला काय काय बदलायचं काय काय घालायचं तुम्हाला दाखवलं जाईल लगेच. मग अशा आपण बैलावर बदलत आहे. कोणच नाही मित्रांनो मोकळं आहे सगळं. कोणच नाही बघितलं का. गोटा मोकळा कोणच नाही. आणि इकडं बघा गर्दी हो का. सगळी गर्दी बघा. सगळी गर्दीच गर्दी बघितलं. आणि आपण काय काय आणलं दाखवतो मित्रांनो. मांजर कशी फिरते बघा. ए मांजर चिंग्याऊ गेली बघा. ऐकत नाही. ज्यावेळेस लहान असते ना त्यावेळेस नाव ठेवलेलं चांगलं असतं. ऐकते ती. आता मोठेपणी आपण नाव ठेवलं त्याच्यामुळे ते ऐकणार नाही. मांजर आज केलं की येते. पण चिंगी म्हणलं ऐकत नाही ती. लहानपणी ठेवावी. ती लहानपणी आपल्या घरी आलीच नाही. ती मोठी तेच तेवढी असताना झालेली पळून आली दुसरीकडनं. इथं बघा आपण काय काय आणलं. सगळ्यात महत्त्वाचं हे असतं बघा ब्लेडचं पण. बेल्ट कोणाला आणलं आहे. कपिला आणलं का महाकाला आणलं काय माहिती. अण्णांनी आणलं आहे मग असे सगळं सामान. 1000 रुपये आणलं आहे सगळं सामान. दावी हे ते बघा हिंगो पुरायचा एवढा. लावा घेतो हिंगो मी. कारण वैरण आणा द्यायचं आपल्याला अजून लगेच. कोणाला काय पोळ्या कधीच आहे कालचं आहे काय मित्रांनो. रात्रीचं आहे. तर पोळ्या केलं तुम्हाला दाखवतो. गायींसाठी पोळ्या. इथं दोघे सरकार झोपले ते खावा. कुरकुर खावा कुरकुर. चमचम कुरवड्या खा. खाल्लं बघा हिने कसं चमचमचा आळूच दिवसपर्यंत मावशीनं तिचं सगळं संपवून पण टाकलं. दोघीशिवाय उठलं खाली आणलं. तर घेवा लावाय लवकर कलर. मस्त ताप देणार आहे. कप्पू मस काय शिंग नाही तिला कोणाला त्याच्यामुळे लय काय विषय नाही. इथं बघा मांजर काय तर खाल्लंय. चिंगी. तर फायनली कलर घेऊन चाललेला आहे. पहिल्यांदा उद्घाटन कपिलाकडून. तर मित्रांनो आपण कपिलाला रंगवलेलं आहे. पण ठेवते का नाही काय माहिती. ते सगळी अंगाला पुसून घेणार बघितलं कप्प. इकडे बघ फोटो काढते बघितलं एकदम भारी दिसते. कप्प इकडे बघ कप्प. तिला त्यासाठी तर मी एवढं आकडून बांधले कारण की तिला हे होणार नाहीतर सगळं हरवून टाकलं फक्त.
महाकालला लाव, महाकाल साहेब आहे तुला. महाकाल, एक मिनिट थांब. महाकाल तुझं काय ग बुंडे, तुला नाही लावायचं. मोबाईलच्या कॅमेऱ्यावर जर नशीन मारलं लगा, हलू नका की लगा. फायनली महाकालला पण लावलेलं आहे. रेडीला लागा, रेडीला. रेडी मशी तर लाव का, कलर लाव का, रेडी तरचं. तुला फायनली आता दाखवायचं जागा, नटवलंच तुला चांगलं एकदम भारी मस्तपैकी. फक्त राडा काय करू नको मम्मीवानी. तशी आपली रेडी चांगली आहे बरं का. रेडी रेडी रेडी. अयो ह्यांची शिंग कपिलवाणी नसते, ती अंगाला निम्म पुसून घेते, शिंगच तशी असते. एकच नंबर दिसती, एकच नंबर. कपिलापेक्षा भारी दिसते माहिती आहे का तू. माझ्या अंगाला तेवढं काय पुसू नको. रेडी रेडी अंगाला चिवडू नको माझ्या, नंतर सगळ्यात कलर माझ्या अंगाला. फायनली झाली रेडी. पण आता मशीला सर साईडला. फायनली मशीला लावायचं आहे. मस्त बघा शांत बसली. झालं का सुरू.